तुला पाहिजे ना फडणवीस बलिदान, तर मी फाशी घेतो. तेव्हा तर तुझं डोकं ठिकाणावर येणार आहे का नाही येणार आहे? अरे किती फसवताय या. सुधाकर शिंदे समिती झाली, तीचा अहवाल झाला, धनगड कॅन्सल झाले, शुद्धीपत्रक काढताय, चेष्टा लावली का? 100% नुसती फसवणूक होत नाहीये, तर घोर अपमान होतोय. की इथं आम्ही संध्याकाळी 6ला ग्राउंड सोडा, बाहेर भिकाऱ्यासारखं त्या फुटपाथवर बसा, 9ला या, आता तर आम्हाला उद्याची परवानगी पण दिली. तर आमच्यामध्ये तुमच्या माध्यमातून मला वारंवार सांगायचंय, वी आर नॉट हिअर फॉर इन्क्लुजन, वी आर हिअर फॉर इम्प्लिमेंटेशन. आम्ही इथं अंमलबजावणीची मागणी करतोय. किती काय काय केलं, जरी ह्यांना जर कळत नसेल तर मग आता कुठल्या भाषेत ह्यांना कळते मला कळत नाहीये. आता ही संविधानिक लोकशाही पद्धतीनं हा देश चालतोय, म्हणून आम्ही तलवारीन लाट्या काट्या बाहेर काढणार का? तर आम्ही संविधानाचा रिस्पेक्ट करतो, लोकशाही शासन पद्धती मान्य करतो. ही जर काट्याची आणि तलवारीची लढाई असती तर होळकर शाहीचा इतिहास ह्यांना विसरू दिला नसता. धनगर बांधवांना आपल्या दीपक भाऊ जो सांगितलंय, आता म्हणजे जो निर्णायक लढा आहे, एक तर एसटीचं प्रमाणपत्र मिळेल, नाही तर दीपक भाऊची बॉडी मिळेल. मागील 8 दिवसापासून जे आहे ते आझाद मैदानाला आंदोलन सुरू आहे. एकंदरीत आज आपण जे खंडरायाच्या वेशात जे बांधव आहेत त्यांना त्यांच्याशी संवाद साधणार होता. काय सांगाल, आपण कुठून आलात आणि केव्हापासून या आंदोलनामध्ये सहभागी आहात? आज विशेष म्हणजे तुमचं खंडरायाचं हे आहे वेशभूषा. हो, मी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकरांच्या जयंतीपासूनच या आंदोलनाला उपस्थिती आहे. मी स्वतः जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोलीचा असून मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. या धनगर बांधवामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं. आम्ही गावगाड्यामध्ये सगळे एकत्र आहोत आणि छत्रपती शिवरायांच्या विचारधारेवर काम करणारा मराठा समाज आहे. छत्रपती शिवरायांनी सांगितलेलं आहे, सकल बहुजन समाज छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो. म्हणून आज मराठा समाजात जरी असलो मी, त्या धनगर बांधवांच्या खांद्याला खांदा लावून एक शेवटपर्यंत ही लढाई, आरपारची लढाई जिंकेपर्यंत मराठा समाज धनगर बांधवासोबत आहे. एकंदरीत अजून काही आपल्यासोबत बांधव आहेत, त्यांशी पण संवाद साधला होता. काय सांगाल, आपण कुठून आला आहात आणि आज तुमचा 8वा दिवस आहे, कशा पद्धतीने नियोजन होतं आझाद मैदान? मी या ठिकाणी जेजुरीवरून आलेलो आहे. दादासाहेब पडळकर आज 8वा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून मी हजेरी लावतो आहे. तरी मला विनंती आहे की आमची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात 36 नंबरला आपला धनगर समाजाचं आरक्षण दिले आहे. तर ह्या महाराष्ट्रात धनगर समाज ही जात अस्तित्वात नसून धनगरच आहेत. त्याप्रमाणे धनगर समाजाचं एस टीमध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे. याकरता सन्माननीय दीपक भाऊ बोराडे या ठिकाणी 8 दिवस उपोषणाला बसले आहेत. त्या उपोषणाला महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज या ठिकाणी हजेरी लावत येत आहेत. आज 8वा दिवस आहे आंदोलनाचा. एकंदरीत दादा कुठून आलात, आपण काय सांगाल आणि कशा पद्धतीने या आंदोलनाचं येथे आझाद मैदानाला नियोजन होतं? 1 ते 7 दिवस झाले. 8वा दिवस आहे. मी आलोय पुण्यामधून आलो. 7वा दिवस आहे. पहिल्यापासून त्यांनी 2014 पासून सरकारने स्टॉल टोलीच करून इथपर्यंत आणलेलं आहे. तेव्हा काहीच हे होत झालेलं नाही. त्यामुळं आता याच्या पुढं करणार ते आता सरकारला दाखवून द्यायचं धनगर काय समाज आहे. काही युवक तरुण देखील आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगेल, कुठून आलाय? मी परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे, जिंतूर तालुक्यामध्ये. आपण बघितलं की दीपक भाऊंनी गेल्या 7 दिवसापासून इथं आमरण उपोषण चालू केलेलं आहे. गेले 70 वर्ष आपण या महाराष्ट्रामध्ये बघतोय की धनगर समाज विविध मागण्यांसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे एस टीमध्ये समावेश करण्यासाठी. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. राज्यघटनेमध्ये एस टीमध्ये धनगर समाजाचा समावेश असताना देखील या इथल्या सरकारने, प्रस्थापित लोकांनी आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी केली. आमची मागणी एकच आहे, अंमलबजावणी करा. आम्हाला वेगळं काहीतरी द्या किंवा समावेश करा ही आमची मागणी नाही. आमची मागणी आहे जे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्याची फक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. एकंदरीतच अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ते दिली. आपल्यासोबत अनिल जोरे सर आहेत. सर, सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त होता तुम्ही धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती. आता सध्या धनगड आणि धनगर अशा पद्धतीचं जे पुरावे आहेत ते सापडले, त्यावर काय सांगतात? बघा, हा विषय एकदम सोपा आहे. धनगरांना जे एस टी प्रमाणपत्र द्यायचं आहे, 1956 मध्ये पहिल्यांदा एस टीच्या यादीमध्ये अमेंडमेंट झाली आणि त्यापासून आजच्या तारखेमध्ये या महाराष्ट्रामध्ये इट इज द ओनली कम्युनिटी इन एंटायर महाराष्ट्र विच इज क्लेमिंग वी आर धनगर विच इज देअर ऑन द सिरियल नंबर 36. आणि यासाठी आमचे गणेश दादा असतील, बिरू सर असतील, पहिल्यांदा आम्ही ही जी टीम आहे ती ज्या वेळेला आम्ही पंढरपूरचं उपोषण केलं, या आमच्या 6 मल्हार मधून, त्याच्यामध्ये दीपक भाऊ आणि गणेश केसकर आणि इतर 4 मावळे होते, त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेब यांनी लेखी लिहून दिलं होतं आम्हाला की 15 दिवसात GR काढतो. जर त्यांनी लेखी लिहून दिले 15 दिवसात GR काढतो, तर GR काय काढायचं? एकदम सिंपल आहे की गेल्या 70 वर्षामध्ये 36 नंबरला जी धनगड नावाचे DHNGAD ती नावाची जमात अस्तित्वात नाही, हे आम्ही म्हणत नाहीये. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री असतील, मग ते फडणवीस साहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांनी हायकोर्टामध्ये जी आमची रिट पिटिशन होती प्रबोधन मंचाच्या माध्यमातून, तिथे लेखी लिहून दिले की या महाराष्ट्रात धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही आहे, ते धनगरच आहेत. मग आता इथे जो मुद्दा नेक्स्ट येतो की बसवलिंगप्पाचं जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, विच इज ॲज गुड ॲज लॉ. आणि ह्या देश संविधानाला चालतो. जर यांना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मान्य नसेल तर या सरकारला काय मान्य आहे? ते जजमेंट काय सांगतं की एखाद्या राज्यामध्ये एखादी जमात अस्तित्वात नसेल तर त्या जागी कोणती जमात आहे हा शोधाचा अधिकार कोर्टाला होता. म्हणून आम्ही कोर्टात गेलो, तर कोर्टामध्ये आमची जी केस नाकारली गेली. इट इज ओनली बिकॉज ऑफ 6 धनगड. ते कोण होते? आमचे मूळचे खिलारे बंधू, बुरंबी गावचे, औरंगाबाद मधले. आता त्यांच्या सुद्धा ज्यावेळेला स्क्रुटिनी कमिटीचा रिपोर्ट आला, तो रिपोर्ट कोण दिलेला आहे? जात वर्तेता प्रमाणपत्र कमिटी, जी औरंगाबादची आहे, शासकीय कमिटी आहे. तिथे स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामध्ये की त्या जो मूळ खिलारे व्यक्ती आहे त्याच्या शाळेच्या दाखल्यावरती धनगर शब्द होता, रच्या जागी खाडाखोड करून ड केलाय. आणि तेच आमच्या ह्या मल्हार मावळ्यांनी तिथे उपोषण करून आणि त्या बिडकींच्या लोकांनी उपोषण करून तो रद्द केला. सो आजच्या तारखेला देर इज नॉट अ सिंगल धनगड एक्झिस्ट इन महाराष्ट्र. मग आमचा क्लेम सिंपल आहे, धनगड नाही आहे तुम्ही म्हणता, मग 36 नंबरला कोण आहे? आम्हीच आहेत. तर आमच्यामध्ये तुमच्या माध्यमातून मला वारंवार सांगायचंय, आमचे प्रतिनिधी असतील वारंवार म्हणतात समावेशी मागणी नाहीये. वी आर नॉट हिअर फॉर इन्क्लुजन, वी आर हिअर फॉर इम्प्लिमेंटेशन. आम्ही इथं अंमलबजावणीची मागणी करतोय. 47 जमाती महाराष्ट्राच्या एसटीच्या यादीमध्ये, त्याच्यामध्ये 36 नंबरला तुम्ही तुमचा कोर्ट फी स्टॅम्प ऍक्ट काढा, मराठीचा ऍक्ट काढा. त्या मराठीच्या ऍक्टमध्ये 36 नंबरमध्ये मराठी स्पष्ट लिहिलंय धनगर. तुम्ही ऍट्रॉसिटी ऍक्ट काढा, त्याच्यामध्ये मराठी स्पष्ट लिहिलंय धनगर. मग तुम्हाला या धनगरांना एसटी प्रमाणपत्र देण्यासाठी थांबवतोय कोण? आणि फडणवीस साहेब, यू आर द एक्सपर्ट इन ऑल द एरिया, यू हॅव ऑल द एक्सपर्टीज. तुम्ही आमच्याकडून आता एक्सपर्टीज घेऊ नका. आम्ही आमचं काम 1.5 वर्षापूर्वी, माझ्याकडे आता ते डॉक्युमेंट होतं, त्यावेळेला OBC डिपार्टमेंटच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रधान सचिव विनीता वेद सिंगल मॅडम, त्यांच्यामध्ये आम्ही 200 पानापेक्षा जास्तीचा संच दिलाय. त्यामध्ये सगळे पुरावे आहेत. म्हणजे 1831ला जी शेवटची जातनीय जनगणना आली या इंडियामध्ये, भारतामध्ये कास्ट सेन्सेस झाला, त्याच्यामध्ये पण DHNGAD आहे, धनगड आहेच नाही. म्हणजे जी जमात अस्तित्वात नाही, फक्त तुम्ही रचा ड करून ठेवलाय. आणि आमची जी भोळी जमात होते, आज आमच्यासारखे सुशिक्षित, आज गणेशदादा असतील, बिरू सर असतील, आज वी आर द 4th जनरेशन विच इज देअर ऑन द स्ट्रीट. आज मी स्वतः फॉरेन रिटर्न माणूस आहे, मला गरज नाही आरक्षणाची, पण मी लढतोय तो माझ्या कोकणातल्या माझ्या या मेंढपाळ बांधवासाठी. आज ज्या वेळेला आम्हाला एसटीचं प्रोटेक्शन मिळेल, ॲट्रॉसिटीचं आम्हाला प्रोव्हिजन मिळेल, प्रोटेक्शन मिळेल, ज्या आज आमच्या बांधवांवरती, आमच्या महिला भगिनीवरती अत्याचार होत आहेत. आणि तुम्ही हा सिंपल, आज आमचा हा लढा चालू आहे. आमचा दीपक भाऊ गेले 8 दिवस इथं, त्याच्या पोटामध्ये अन्नाचं कण नाहीये. अरे तुम्ही इथे, म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता आम्ही संविधानावर चालतो, आणि याच मैदानावरती वी आर नॉट अगेन्स्ट एनी कम्युनिटी. आम्हाला कुठल्याही समाजाबद्दल काय म्हणायचं नाही, सगळे आमचे समाज बांधव आमच्यासाठी सोबत आहेत, पण त्यांना एक वेगळं नाही ना आम्हाला एक वेगळं नाही. हे कधीपर्यंत चालायचं आणि कधी थांबवणार? फडणवीस साहेब, तुम्ही स्वतःला खूप तज्ज्ञ समजता, तुम्ही खूप ग्रेट समजता. एकदा काय ते सांगा. हे 70 वर्षात तुम्ही जे आमच्या लोकांनी सांगितलं ते आता बस झालं. ती टेप परत गिरवू नका. तुम्ही म्हणाला एजंटसमोर बसा, आम्ही एजंटसमोर बसलो, 2.5 तास एजंट बरोबर बसलो. काय एजी म्हणाले आमच्यासमोर, आम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला फक्त एकच भाषा कळते की या धनगरांना एसटी मध्ये टाकलं तर सगळ्यात पहिली खासदारकी कुठली जर रिझर्व होते ती बारामतीची. आणि मला तुम्हाला हे तुमच्या या चॅनलतून सांगायचंय, धनगर बांधवांना आपल्या दीपक भाऊ जो सांगितलंय, आता म्हणजे जो निर्णायक लढा आहे, एक तर एसटीचं प्रमाणपत्र मिळेल, नाही तर दीपक भाऊची बॉडी मिळेल. आणि याच्या पुढचं जाऊन तुम्हाला मी सांगतो, आता थोड्या दिवसातच बारामतीची पोटनिवडणूक आहे. तुमच्यामध्ये ताकद आहे ना, मी सगळ्या बांधवांना माझं आवाहन करतो, ताकद आहे ना, बारामतीची पोटनिवडणूक या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य धनगरांनी हातात घ्या. आणि तिथे धनगर समाजाचा आमदार निवडून आला, मतभेद बाजूला ठेवा. राहुरीची तुमची पोटनिवडणूक आहे. कारण जे काही सगळं राजकारण आहे या 70 वर्षामध्ये, इट इज ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ नंबर पॉलिटिक्स. त्यांना हे माहिती आहे, ज्या दिवशी धनगर एसटी मध्ये येतील, तुमचे 50 ते 60 विधानसभा पॉप्युलेशनमुळे तुमचे राखीव होतील. आणि ही जी कालची मेंढर राखणारी जमात आहे, ती तुमची राज्याची जमात बनेल, हे त्यांना सोडायचंय. तुमचे जे 46 का 48 आमदार खासदार आहेत,
महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये माढा असेल, बारामती असेल, अशा ह्या खासदारकी या एस टीमुळे, धनगर एस टीमध्ये गेल्यामुळे रिझर्व होणार आहे. आणि मग पाटील असतील, राजे असतील, निंबाळकर असतील, कोणी असतील, पवार फॅमिली असतील, या सगळ्यांचं राजकारण 70 वर्षाचं धोक्यात येणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त आता तुम्ही आम्हाला एडं बनवू नका. तुम्ही खूप म्हणत म्हटले की आता ही जी धनगरांची नवीन जनरेशन आहे ते तुम्ही म्हणणार आणि मी ऐकणार, तेवढंच नाही. तुम्ही फक्त आम्हाला एवढंच सांगा की ठीक आहे बाबांनो, तुमचं सगळं खरं आहे, पण मला देता येत नाही, बस संपलं. वी विल फाइंड अवर डिफरंट वे. आम्हाला कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे चांगलं, आणि आम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातूनच वेगळा लढाई आम्ही लढू, ते फक्त तुम्ही सांगावं. एकंदरीतच अजून काही लोकांशी बोलणार आहोत. काय सांगाल आज 8वा दिवस आहे. तुम्ही गेले 70 वर्षापासून जो लढा आहे एसटी आरक्षणाचा तो जवळून पाहिला असेल, काय अनुभव होते? 70 वर्षापासून म्हणजे हे मी स्वतः उपोषण करत आहे. इथे आझाद मैदानावरती 6 महिने मी आंदोलन केलेलं आहे. ज्या वेळेला पहिल्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले त्यावेळेलाच आम्ही इथे सांगत होतो, वी आर नॉट आस्किंग रिझर्वेशन, वी आर टेलिंग टू इम्प्लिमेंट द रूल. म्हणजे तुम्ही घटनेवर देत चालता म्हणता, मग घटनाच तुम्ही मानायला तयार नाही. मग कधी कधी आम्हाला ते आदिवासीच भीती घालतात. आदिवासी जर आमदार घटनेला मानायला नसतील, संविधानाला मानत नसतील, त्यांना उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे ना. देश संविधानावर चालतो. मग आमचं म्हणणं आहे की संविधानाप्रमाणेच आम्हाला हक्क द्या ना. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आम्ही काय नवीन रिझर्वेशन मागत नाही. काय कोणतरी म्हणतो समाविष्ट करा, कोण म्हणतो काय यांना इन्व्हॉल्व करा, असं नाही आहे. आम्हाला दिलेलं आहे तेच द्या म्हणतो आम्ही, इम्प्लिमेंट करा. कित्येक आंदोलनं होत आहेत. तुम्हाला वाटतं सरकार आपली फसवणूक करते? सरकार फसवणूक करतंय हे क्लिअर झालेलं आहे. पण आता नवीन पिढी जी आहे ते आता गप्प बसणारी नाही आहे. देवेंद्र फडणवीसचा बावटा गुल करून टाकतील. आता हे थांबणार नाही. आता या ठिकाणी बोराडे, दीपकराव बसलेले आहेत. या ठिकाणी एक तर आंदोलन हे चालू राहणार आहे, एक तर सर्टिफिकेट द्या, नाहीतरी आंदोलन थांबणार नाही. एक तर आरपारची लढाई आहे. आता देवेंद्र फडणवीसला आता एवढं सोपं जाणार नाही. हे मोदी पण बोलले होते त्यावेळेला सोलापूरच्या भाषणामध्ये, धनगर समाज को आरक्षण हम देंगे, हमको वोट दे दो. आणि देवेंद्र फडणवीस बी म्हटले होते वरतीच आमचं सरकार आहे, खाली तुम्ही आमचं सरकार आणा. तुम्हाला दोन्हीकडे आमचे सरकार असेल तर आरक्षण द्यायला आम्हाला सोपं जाईल. पण हे आम्हाला हे वारंवार फसवत आहेत. म्हणून आमचे जवळजवळ या पिढीमध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये जवळजवळ कितीतरी IPS ऑफिसर झाले असते, कितीतरी IAS ऑफिसर झाले असते. या सरकारने त्यांचा खून केलेला आहे. जवळजवळ 100च्या वरती आमचे IAS IPS अधिकारी झाले असते. म्हणजे हे खुनी सरकार आहे. हे काँग्रेस राष्ट्रवादीने केलं म्हणून आम्ही ह्यांना बसवलं. ह्यांना बसवलं हे बी सेमच करायला लागले. देवेंद्र फडणवीसवर आमचा राग आहे. देवेंद्र फडणवीसने जर आरक्षण दिलं तर यांचे सगळं सरकार आम्ही पाडण्याच्या मार्गावर आहे. काय सांगाल आज 8वा दिवस आहे आंदोलनाचा, आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. आणि आपण पण मगाच्या भाषणामध्ये म्हणाला की हे माझी चौथी टर्म आहे, मी चौथ्यांदा आंदोलनासाठी बसलोय. काय भावना? ते सर, हा 8वा दिवस दीपक भाऊंचा आहे, परंतु या धनगर आरक्षणाचा हा 70 वर्षाचा प्रश्न आहे. आणि 70 वर्षापासून आजोबा गेले, वडील गेले, त्याचं पोरगा आले, आणि मला पण नाही भेटलं तर माझं नातू येईल. एवढ्या दिवसापासूनचा लढा आहे. फक्त D आणि Rचा विषय, दुरुस्तीच्या शिफारसीचा विषय, दुरुस्ती करून द्या ना. आणि जर माझं तुम्ही विचारलं मला तर मी आत्तापर्यंत 4 उपोषणं केलेत. 22 दिवस मी लोणंदमध्ये उपोषण केलं, 16 दिवस मी मसवडमध्ये उपोषण केलं, पंढरपूरला हे दीपक भाऊ, मी, विजय तमनर, योगेश धरम, गायके सर आणि माऊली आळनवर 16 दिवस उपोषण केलं. आणि त्याच्यानंतरनं तिथेही आमची दखल अंदाजी घेतली नाही. म्हणून आम्ही जे कास्ट व्हॅलिडिटी काढले होते आमच्या खिल्लाऱ्यांना, ते कॅन्सल करायला आम्ही त्या संभाजीनगरमध्ये गेलो, त्या जात वैधता पडताळणी ऑफिसच्या समोर. तिथं बेडकीन असेल, पैठणची लोक असतील, आमची गंगापूर वगैरे या सगळ्या तालुक्यातली लोक एकत्र करून 7 दिवसात तेही रद्द केलं. आणि ते रद्द केल्याच्या नंतर परत इथं मंत्रालयात उड्या मारल्या, परत त्या वर्षा बंगल्यावर मोर्चा नेला, किती काय केलं. तरी ह्यांना जर कळत नसेल तर मग आता कुठल्या भाषेत ह्यांना कळते मला कळत नाहीये. आता ही संविधानिक लोकशाही पद्धतीनं हा देश चालतोय, म्हणून आम्ही तलवारीन लाट्या बाहेर काढा नाही का, तर आम्ही संविधानाचा रिस्पेक्ट करतो, लोकशाही शासन पद्धती मान्य करतो. ही जर काट्याची आणि तलवारीची लढाई असती तर होळकरशाहीचा इतिहास ह्यांना विसरू दिला नसता.
मी मल्हाररावाचा वंशज आहे, मी यशवंतरावाचा वंश आहे. माझ्याच वयाचे असताना इंग्रज ताणू ताणू आणले होते. आम्ही अन्याय आणू शकतो, परंतु संविधानावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि जर क्रांती जर बलिदान मागत असेल ना, तर आज बलिदान दिवस आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनाही या देशासाठी बलिदान दिलं होतं ना. चला, मीच फाशी घ्यायला तयार आहे आता. तुला पाहिजे ना फडणवीस बलिदान, तर मी फाशी घेतो. तेव्हा तर तुझं डोकं ठिकाणावर येणार आहे का नाही येणार आहे? अरे किती फसवताय यार. सुधाकर शिंदे समिती झाली, टीचा अहवाल झाला, धनगड कॅन्सल झाले, शुद्धीपत्रक काढताय, चेष्टा लावली का? आणि आता नवीन पॅटर्न काढलाय, एजिनची बैठक लावतो. एजिन बरं 2.5 तास बोलणारा गणेश केसकर ही सगळी टीम आहे. काय चेष्टा लावली का तुम्ही? तुला होतंय का बघा. नाहीतर आता या धनगर समाजालाही माझं सांगणं या, अरे आम्ही वाटोळ करतोय यार. आर्किटेक्ट आहे मी, आम्ही वाटोळ करतोय. 3 वर्ष झालं मी धनगर आरक्षणामध्ये काम करतोय. ऑफिस बंद झालंय, सगळं बंद झालंय. कधी जाग तर कधी येणार आहे तुम्हाला? या ना मुंबईच्या दिशेनं. तुम्ही एकदाच आला ना, 10-15 दिवस नाही लागणार. एका दिवसात फटका पाडू. आज इथं लोकसंख्या असती ते विधान भवन कुठच्या कुठं लावून दिलं असतं आम्ही. परंतु धनगर समाजालाही जागा नाही, आणि ते बघून ते फडणवीस पण हसत्यात आमच्यावर. आणि आमच्या लोकांना लाज नसल्यासारखे घरी बसून आमची बाईट्स बघत बसतात. या इकडे लवकर, एका झटक्यात आरक्षण घेऊ. मल्हाररावाची, होळकरांची औलाद आहे. अरे धनगड कॅन्सल करून दाखवले ना, दाखवले का नाही दाखवले? हे काय लय अवघड आहे का आम्हाला? परंतु तुम्ही ताकदच नाही दिली तर आम्ही काय करणार? आणि आत्ता पण तुम्ही आत्ता विचारलं मला की मगाशी मी तिथं बोललो, आमचे जे आमदार आले होते ते इथं जोपर्यंत बसलेत तोपर्यंत आमचा माईक चालू, आम्हाला बसून दिले. तेव्हा कुठे गेलं उच्च न्यायालयाचं नोटिफिकेशन? 6ला बंद करायचं होतं ना, मग आता किती वाजल्यात? 8 वाजल्या. तुम्ही अजून बाहेर नेलं नाही. बाहेर जरी नेलं ना, तो पुढचा रोड आहे ना, आज रोड बंद करणार का नाही करणार? त्याची बस सुट्टी नाही आता. अजून सर आम्ही खूप शांततेत बोलतोय, खूप शांततेत हे करतोय का आता शिकलोय, संविधान कळतंय. परंतु तुम्ही आमचा जर अंत बघितला ना, तर धनगराच्या हातात एक कुऱ्हाड पण असते, ती वापरायला आम्हाला भाग पाडू नका. बस झालं यार, बस झालं. फडणवीस साहेब कधी समजणार आहे तुम्हाला? शिंदे साहेब कधी समजणार? तुम्हीच 15 दिवसात GR काढतो असं लिहून दिलं होतं ना. मग तुम्ही आता चुप्पी साधून काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काय करते? शिवसेना काय करते? त्यानंतर BJP काय करते? तुम्ही सगळ्यांनी याच्यावर बोलायला सुरुवात करा, नाहीतर आता कुणाला सुट्टी नाहीये. आमचे जे घरी बसलेत ना धनगर बांधव, गावबंदी काय करायचंय ती करा, यांचं डोकं ठिकाणा वाना. एकंदरीतच त्यांचं डोकं जे आहे त्या ठिकाणावर प्रतिक्रिया आहे ते आलेली आहे. आझाद मैदानात काही मेंढपाळ बांधव जे आहेत ते देखील या आंदोलनात आहेत. आणि ते कुठून आले दादा, काय सांगाल? पनवेलवरून आलो. पनवेलवरून आला. गाव जिजुरी आहे आमचं. आणि इथं आता दीपक भाऊ बोराडे गेले 8 दिवस झालं म्हणजे उपोषणाला बसले. त्यामुळं मग आम्ही म्हणजे मेंढपाळे मेंढर शिरड सोडून त्यांच्या म्हणजे आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी इथं आज आम्ही आलोय. आणि असंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपल्या धनगर बांधवांनी इथं आलं पाहिजे आणि आपल्या बोराडे साहेबाला साथ दिली पाहिजे. नक्की कुठं मेंढरे तुमचे जे आहे ते सोडले? आता पनवेलला सोडलेत. पनवेलला. सोबत किती जण असता तुम्ही? 4 जणी. 14 जण असतात. ते हे सोबतच सगळे वडील ते. तर म्हणजे आम्ही गावगाव फिरतो मेंढरा घेऊन. तर म्हणजे धनगर समाज हा दऱ्या खोऱ्यामध्येच फिरणारा समाज आहे. ह्या गावातून त्या गावात त्याला असं फिरावं लागतं. आणि बरंच म्हणजे धनगर समाजावर पण असं हल्ला होतो गावगावी. त्यासाठी मग आपल्या समाजाला म्हणजे आरक्षणाची गरज आहे. आणि खरं तर बोराडे साहेब हे गेले. सुरक्षेचा मुद्दा पण देखील येतो. कोणत्या गावातून काही कधी कधी मारहाण वगैरे होते, अशा पद्धतीचे पण प्रकरण होतात. आले होते भरपूर. काय काय ठिकाणी म्हणजे बरं बकरी वगैरे नाही लोक त्रास देतात आम्हाला. म्हणजे काय काय चोर लोक आहेत ना, ते आम्ही धनगर म्हणजे राहत असतो, आम्हाला कुठला आधार नसतो ना. कुणाला शेतकऱ्याचा आधार भेटला तरच आम्हाला थोडी मदत होती, नाही तर मग आम्हाला कोणी रात्रीचं कोण आहे 12 तास रात उचडायची म्हटल्यावर आम्हाला शेतकरी जरा गावात तिथं राहतो तिथं आम्हाला ती मदत देतात म्हणून आम्ही जगतोय म्हणा. आम्हाला जगाची परवानगी नसते काय काय ठिकाणी. असं आमच्या मेंढपाळांसाठी काय मागण्या आहेत? आता आपले जे सुशिक्षित आहेत ना बांधवांनी हे सांगितलं तुम्हाला, म्हणजे त्यांच्यासाठी मेंढपाळावरले हल्ले बंद झाले पाहिजे. त्यांच्यावर जे हल्ले होतात तर त्या हल्ले करणाऱ्यावर मोक्का सारखा कायदा लागू करण्यात यावा.
आणि आम्ही जे मागतो ते 2014ला फडणवीस साहेबांनीच आम्हाला सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं. आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला एसटीचं आरक्षण देऊ. त्याचा आम्ही अभ्यास केला. मग आता कंप्लीट त्याला 12 वर्ष झाले, 2014 ते 2026, म्हणजे एक तप आमचं त्यांनी नुसतं चाटा मारण्यात घातलं. तर फडणवीस साहेबाला आमचं म्हणणं आहे का तुम्ही जे देव म्हटले तेच आम्ही मागत आहे. तर तुम्ही आम्हाला आता जास्तीत जास्त चाटा मारू नका. आम्हाला जे तुम्ही म्हटले ते आरक्षण आम्हाला देऊन टाका आणि नुसतं र करायचंय. आता आंदोलनाला 8 दिवस झालेत. काय वाटतं, आरक्षण मिळेल तुम्हाला? मिळेल असं आम्हाला वाटतं, पण सरकारची आमच्याकडं अजिबात लक्ष जरी नसलं तरी आजचा बलिदान दिवस हे आणि आमचं 12 वर्षाचं तप पूर्ण झालेलं आहे त्यांनी चाटा मारत. त्याच्यामुळं आता आम्हाला बी असं वाटतं बलिदान जरी झालं तरी हरकत नाही, पण आता एसटीचं सर्टिफिकेट आरक्षणच घेऊन जायचंय. एकंदरीतच एसटीचं सर्टिफिकेट घेऊन जायचं अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती या मेंढपाळ बांधवांनी दिलेली आहे. कॅमेरामन सुमितचा कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई. गेले 8 दिवसापासून आझाद मैदानामध्ये जोरदार धनगर समाजाचं आंदोलन आहे ते सुरू आहे. एसटी आरक्षणाची मागणी अंमलबजावणी करण्याबाबत हे आंदोलन आहे आणि धनगर आंदोलक दीपक बोराडे हे स्वतः माझ्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, 8 दिवस झाले आपल्या आंदोलनासाठी आपण इथे बसला आहात, काय मागण्या आहेत आणि आपल्या इथे अजूनपर्यंत कोण येऊन भेटून गेलाय? मागणी एकच आहे, ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानाची अंमलबजावणी व्हावी. ज्या 47 जमातींच्या लिस्टमध्ये 36 नंबरला आम्ही आहोत त्या आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं. जो शब्द नरेंद्र मोदी साहेबांनी सोलापुरात धनगरांना दिला होता तो त्यांनी पाळावा. जो शब्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बारामतीतील धनगरांना दिला होता तो पाळावा आणि एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ही एकमेव मागणी गेली दशकानुदशक पिढ्या धनगर जमातीची आहे. 70 वर्ष या आरक्षणाची मागणी आहे आणि 6 महिन्यापूर्वी आपण जालना येथे या ठिकाणी पण आंदोलन केलं होतं. अशाच पद्धतीने जे आंदोलन होतं ते होतं आणि सरकारचे मंत्री देखील आपल्याला भेटले होते त्या ठिकाणी आणि त्यानंतर आपण आरक्षण म्हणजे जे आंदोलन होतं ते मागे घेतलं होतं. त्यावेळेस काय नेमकी चर्चा झाली होती? त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक झाली होती. त्यांनी सांगितलं की राज्याचे महाधिवक्ता यांच्यासोबत एक बैठक लावायला लागेल आणि त्यानंतर आपण यातले काही बारकावे पाहू. ती बैठक झाली पण निर्णय झाला नाही, म्हणून आम्ही आता या निर्णयावर आलो. आणि 13 तारखेला आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक झाली. तिथंही आम्ही हेच सांगितलं की आता चर्चा झाल्या, बैठका झाल्या, आश्वासनं झाली, त्या आश्वासना पूर्तता करण्याची आता वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे निर्णय करावा अशी विनंती की आम्ही मुख्यमंत्र्यांना केली होती. महाराष्ट्रातील 2 नंबरचा हा जो समाज आहे तो मांडला जातो. सरकारकडनं ह्या समाजाची फसवणूक होते आहे का? 100% नुसती फसवणूक होत नाहीये तर घोर अपमान होतोय. की इथं आम्ही संध्याकाळी 6ला ग्राउंड सोडा, बाहेर भिकाऱ्यासारखं त्या फुटपाथवर बसा, 9ला या. आता तर आम्हाला उद्याची परवानगी पण दिली नाही. म्हणजे आंदोलन करणं हा या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे आणि त्या अधिकाराची पायमल्ली म्हणजे संविधानाची पायमल्ली हे सरकार एक प्रकारे करत आहे. त्याच्यामुळं आता किती कायदे मोडते, धनगरांचा किती अपमान हे सरकार करतंय हे सुद्धा पाहण्याची वेळ आलेली आहे आणि ही परीक्षा आता सरकारची सुद्धा आहे, धनगर समाजाची सुद्धा आहे. एकंदरीत आतापर्यंत जे सरकारमध्ये असणारे आमदार असोत, लोकप्रतिनिधी असोत किंवा मग मंत्री महोदय असोत, कोणी आपले दखल घेतली का किंवा इथे येऊन भेट घेतली? नाही, भेट येतात, लोक बोलतात, समाजाच्या प्रेमापोटी भीतीपोटी येतात, बोलतात. तर ते यांचा आवाज तिकडे काय जाणार आहे? ते निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे ना. राजा मुख्यमंत्री आहे, ते सल्ला कुणाचा ऐकतात त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे निर्णय घेणारे ते आहेत. आता हे बिचारे येतात, आम्हाला बोलतात, भेटतात, पाठिंबा देतात, निघून जातात. आत्तापर्यंत जरी म्हणजे या क्षणापर्यंत कोणती दखल घेतली गेली नाही, पण तुमच्या आता पुढे कसं काय निर्णय असणार आहे? 6 वाजता आझाद मैदानाचं आंदोलन सुरू आहे तुमचं, त्यानंतरची सिच्युएशन कशी असणार? नाही, मी तर आता इथं हे उपोषण स्थळ सोडणार नाहीये. आता सरकार काय करतंय ते पाहू. एकंदरीतच सरकार काय करतं हे आता आपण पाहू. कॅमेरामॅन सुमितचं कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.